6 वाजता वर्कआउट करण्यासाठी आलो होतो सांस्कृतिक भवनला. वर्कआउट केलं आणि 6-8 वाजता चाललो होतो. तर पाऊस नव्हता म्हणून मी लवकरच चाललो. तसं 9ला जातो, पण काल 8लाच चाललो होतो. चालताना गुरुवार असल्यामुळे गर्दी पण होती रस्त्याला. मी जायच्या आधी 2-4 गाड्या गेल्या होत्या. त्याच्यात त्या गाड्यांच्या आणि मी पण चाललो होतो. फॉर्माटीच चाललो. तर मी आमच्या गाडाच्या जवळ वाडीच्या जवळ कुटुंब आहे, त्या कुटुंबाची तिथं ऊस आहे. ऊसाच्या कडेला असं टेकड्यासारखं ते वाघ तिथं बसलेला होता. तर मी जसा जवळ गेलो तर वाघ शिकारीसाठीच बसला होता. मी जसं गेलो तर वाघाने माझ्या झडप मारली. झडप मारल्यानंतर झडप अशी तोंडावर आल्यामुळे हात असा आला माझा. तर तोंडावर न बसता ती झडप इथं बसली. इथं बसल्या मी पडलो, गाडी पडली. वाघ पण जरा लांबच पडला. मग पडल्यानंतर मी जसं उठलो तर पळायचं तर याला वाघाने परत येऊन इथं उडी झडप मारली. इथं 2 दात लागले. तसंच पाय झटकला आणि परत सुटलं डायरेक्ट समोर एक अजय मालकर म्हणून घर आहे, त्यांच्या घरात गेलो. त्यांच्या घरात गेल्यानंतर आरडाओरडा झाल्या, वाडी सगळी गोळा झाली. मग मी रिवर्स परत आम्ही सगळे गेलो. तर तेवढ्या ह्याच्यात माझ्या गाडीच्या तिथं वाघ असल्यामुळे दुसरा मित्र आला, त्याला पण धरलं गेलं. त्याच्या पण पायाला लागलं, बोच काढलं गेलं. आम्हाला लोणला घेऊन उत्तरच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये आणले. तिथून मग नारंगावले वन विभागाचे कर्मचारी त्यावेळेस हजर झाले. आणि एक वाघ होता की 2 वाघ होते? काय एक वेळेस 2 आले झाले होते? एकच वाघ होता. तोच वाघ म्हणजे वाघिणीच होते वाटतं. आणि त्याच्या आदल्या दिवशी पण एका आजीच्या आमच्या इथल्या त्यांनी पण ती पाहिली होती वाघ. मग आता तुम्ही वन विभागाला काय आवाहन करणार आहे निमित्ताने? मला एवढं सांगतो, तिथं पिंजरा लावा आणि साफसफाई करा. ते झाड ते रस्ता पण जरा खराब येतो. तर रस्त्यामुळेच म्हणजे गाडी पण स्लिप झाली नसती. तर एखादं गेलो पण असतो, गाडी स्लिप झाली, रस्ता जरा तो खराब आहे. तो रस्ता म्हणजे नशीब बलवत्तर म्हणून तुमचा जीव आज वाचलाय. नशिबाने साथच दिली. आणि बल पण पाहिजे, ते 2-3 ठिकाणी बल नाही, छोटे बल आहे.